नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समेषां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। पुढचा महिना दीड महिना मोठा सुखात गेला। डोहाळ्यांचा त्रास असा मला कधीच झाला नाही, पण मी जी जी इच्छा प्रकट करी ती क्षणाचाही विलंब न लावता पूर्ण होई. मला कुठे ठेवू नि कुठे नको असे महाराजांना झाले होते. नगरोत्सवात केलेली सर्व नाटके पुन्हा एकदा पाहावीत असे मला वाटू लागले. महाराजांनी लगेच ती व्यवस्था केली. ती नाटके पाहता पाहता आम्हा दोघांच्या मागच्या संभाषणाची आठवण झाली मला. तेव्हा मी त्यांना म्हटले होते, तुम्ही ऋषी चांगले शोभाल. त्या दिवशी कचाचे पत्र वाचून झाल्यावर ते स्वतःच म्हणाले होते, त्याच्यासारखा मी तपस्वी झालो असतो तर फार बरं झालं असतं. ऋषी वेशात महाराज कसे दिसतील याची मी पुन्हा पुन्हा मनाशी कल्पना करू लागले. ती कल्पनाच मोठी गमतीदार होती, पण ती प्रत्यक्षात उतरायची कशी? शेवटी मला एक युक्ती सुचली. मी त्यांना म्हटले, एखाद्या ऋषीच्या बरोबर यमुना तीरावर जाऊन चांदण्यात 4 घटका स्वस्त बसावं असं फार फार वाटतंय मला. ते हसत उद्गारले, चांदण्यात यमुनाकाठी केव्हाही जाता येईल, पण एखाद्या ऋषीबरोबर जायची तुझी इच्छा मोठी विलक्षण आहे. एका मोठ्या ऋषीच्या आश्रमातच वाढलेली मुलगी आहे मी. महाराणी झाले तरी ते संस्कार काही माझ्या मनावरून पुसून गेले नाहीत अजून. पण तेवढ्यासाठी तुझ्या ओळखीचा देखील ऋषी कुठून आणायचा? तुझे बाबा तपश्चर्येला बसलेले कच इथं असता तर मला काही त्या ऋषींशी वेदांत चर्चा करायची नाही. माझा हा एक वेडा हट्ट आहे आपला. ऋषी होऊन आपण माझ्याबरोबर आलात तरी चालेल. छे, काहीतरीच काय, तुमचं माझ्यावर खरं प्रेमच नाही असे पुटपुटत मी रुसून बसले. मग 1-2 दिवस महाराजांशी अगदी अबोला धरला. सारखे त्यांच्यापासून दूर दूर राहू लागले. स्त्रियांचे रुसव्याचे अस्त्र किती प्रभावी असते याचा महाराजांच्या बाबतीत मला अनेकदा अनुभव आला होता. यावेळीही ते ब्रह्मास्त्र यशस्वी झाले. आडेवेडे घेत का होईना महाराज ऋषी व्हायला तयार झाले. नगरोत्सवातल्या एका कुशल नटाच्या साह्याने मी त्या सोंगाची सारी सिद्धता केली. एक चांदणी रात्र निश्चित करून त्या दिवशी संध्याकाळी आम्ही रंगशाळेत गेलो. तेजपुंज ऋषी हातात दंड कमंडलू घेऊन चालू लागले. सारथ्याला रथ यमुना तीरावर न्यायला सांगितले मी. त्या सारथ्याला मी आधीच या रहस्यात घेतले होते. हो नाही तर तो पुन्हा पुन्हा मागे वळून पाहायचा आणि महाराणी एक ऋषीवर्याशी सलगीने वागत आहे हे पाहून चकित व्हायचा. घाटावर चांदण्याची मनसोक्त मौज लुटल्यावर मी महाराजांना म्हटले, आज मी एक फार मोठा विजय मिळवला. तो कोणता? उत्सवातल्या एका नाटकाच्या वेळी तुम्ही ऋषी चांगले दिसाल असं म्हटलं होतं मी. मी कधीच ऋषी होणार नाही असं तुम्ही मला उत्तर दिलं होतं, पण आज कुणी पैज जिंकली? आम्ही दोघे किती किती वेळ अगदी मनापासून हसत होतो. यमुनेच्या तीरावरून आम्ही परतलो तेव्हा मला एक अधिकच गमतीदार कल्पना सुचली. तिथून अशोकवन काही फार लांब नव्हते. या ऋषीवेशात शर्मिष्ठा महाराजांना मुळीच ओळखणार नाही. तेव्हा तिची थोडी थट्टा करून पाहायला काय हरकत आहे असे माझ्या मनात आले. महाराज नको नको म्हणत असताना मी रथ अशोकवनाकडे घेण्याविषयी सारथ्याला आज्ञा केली. रथ थांबताच अशा अवेळी कोण आले आहे हे पाहण्याकरता 2 सेवक बाहेर आले. त्यांना मी म्हटले, आज वाड्यावर हे थोर महर्षी अतिथी म्हणून आले आहेत. शर्मिष्ठेलाही त्यांचं पवित्र दर्शन व्हावं म्हणून मी त्यांना इथं घेऊन आले आहे. 4 घटकांनी मी यांना न्यायला परत येईन. यांना नीट आत घेऊन जा. शर्मिष्ठेला यांचं दर्शन घेऊ दे. महाराजांना नाही होय म्हणता येईना. हो, भलत्या ठिकाणी सोंग बाहेर पडले तर सारीच फटफजिती व्हायची. मनातल्या मनात चडफडत ते मुकाट्याने आत गेले. मला राहून राहून शर्मिष्ठेचे हसू येऊ लागले. आज ती मोठ्या भक्तिभावाने या ऋषी महाराजांची उठबस करील. पुढे कधीतरी या गोष्टीची आपण तिला आठवण देऊ आणि हे सारे नाटक तिला सांगू. मग ती अशी शरमेल, लाजता लाजता भुई थोडी होईल तिला. 2-3 घटका पुन्हा यमुना तीरावर चांदण्यात घालून मी महाराजांना घेऊन नगराकडे परतले. वाड्यावर परत जाताना महाराज मला म्हणाले, 4 घटका हे ऋषीचं साधं सोंग पार पाडताना माझी काय तिरपीट उडली. छे, समुद्रमंथनाच्या वेळी मोहिनीचं रूप घेऊन देवदैत्यांना अमृत वाढणाऱ्या भगवान विष्णूचे काय हाल झाले असतील याची पुरी कल्पना आली मला आज. एवढे बोलून ते स्वस्थ बसले. मात्र त्यांच्या मुद्रेवर अपूर्व उल्हास दिसत होता. त्यांना इतका आनंद होण्यासारखे काय घडले आहे ते मला कळेना. पण त्यांच्या मुद्रेकडे पाहता पाहता संध्याकाळी विविध रंगांनी रंगून जाणाऱ्या पश्चिमेची, प्रातःकाळच्या पूर्वी इतक्या रंगणाऱ्या पश्चिमेची आठवण मला झाली.
मी विचारले, शर्मिष्ठेला आमच्या ऋषी महाराजांनी आशीर्वाद दिला की नाही? न देऊन काय करणार? ऋषीचं सोंग तर साजून दिसायला हवं. चांगला तोंड भरून आशीर्वाद दिला. बोलून चालून एक दासी आहे ती, तिला एवढा कसला आशीर्वाद दिला आपण? जो प्रत्येक कुमारिकेला द्यायचा असतो तो अनुरूप वरप्राप्तीरस्तु. महाराजांनी शर्मिष्ठेला दिलेला तो आशीर्वाद ऐकून मी अशी हसत सुटले. यांच्या आशीर्वादाने तिला आता अनुरूप वर मिळणार, म्हणजे अशोकवनातल्या एखाद्या सेवकाशी तिचे लग्न होणार. बाबांच्या गुहाप्रवेशाला 3 महिने होत आले. त्यांच्या दर्शनाचा दिवस अगदी जवळजवळ येत चालला. मी तिकडे जाण्याची घाई करू लागले. लांबचा प्रवासाला मला सोसणार नाही असे महाराज म्हणत होते, पण बाबांना केव्हा पाहीन असे मला झाले होते. या महिन्यातल्या पुरश्चरणाचा त्यांच्या प्रकृतीवर काही परिणाम झाला असेल की काय अशी भीती राहून राहून वाटत होती मला. त्यांना एकदा डोळ्यांनी पाहिल्याशिवाय माझ्या मनाचे समाधान होणे शक्य नव्हते. मी बाबांच्या दर्शनाला गेले. त्यांची प्रकृती चांगली आहे हे पाहून मला फार आनंद वाटला. पण या प्रवासाचा मला इतका त्रास झाला की तिथे जाऊन मीच आजारी पडले. अपेक्षेपेक्षा अधिक दिवस मला महाराजांपासून दूर राहावे लागले. महिन्यांमागून महिने गेले. स्वच्छंद उड्या मारीत जाणाऱ्या हरणांसारखे. योग्य वेळी मी आई झाले, मला मुलगा झाला. साऱ्या नगरातच नव्हे तर राज्यात आनंदी आनंद झाला. मुलाचे नाव काय ठेवायचे हा प्रश्न निघाला. महाराजांनी प्रथम आपल्या वडिलांचे नाव सुचवले, मग आपल्या पणजोबांचे सुचवले, पण मला असले उसने नाव नको होते. मी माझे नाव शोधून काढले. ते होते यदू. मुलाच्या नामकरणाच्या समारंभाला शर्मिष्ठा वाड्यावर आली. तिची मुद्रा आता सतेज दिसू लागली होती. तिला हे दासीपण इतके मानवले अशी मला मुळीच कल्पना नव्हती. अशोकवनातल्या त्या एकांतात ती कुडत राहील, मग शेवटी कंटाळून ती मला शरणी येईल आणि कृपा करून दासीपणातून मला मोकळं करा म्हणून माझे पाय धरील अशी माझी कल्पना होती. पण जे मी प्रत्यक्ष पाहत होते ते अगदी निराळे होते. ती सुखी, संतुष्ट, समाधानी दिसत होती. तिच्या मुद्रेवरून मला असे वाटले खरे, पण तिच्या हालचालींवरून मला निराळी शंका आली. मी माझ्या म्हाताऱ्या दासीला तिच्यावर थोडा वेळ बारकाईने नजर ठेवायला सांगितले. अर्ध्या गटकेतच ती वृद्ध दासी माझ्यापाशी आली आणि माझ्या कानात काही कुजबुजली. माझ्या मनात नाना प्रकारच्या तर्ककुतर्काच्या लाटा उसळल्या. ही एवढी राजकन्या, हिने व्यभिचार केला असेल एखाद्या यःकश्चित सेवकाशी? ते काही का असेना, तिने व्यभिचार केला होता हे उघड होते. पाप कधी लपून राहत नाही. ती पुन्हा माझ्या ताब्यात सापडली होती. आगतिक होऊन माझ्या पायांवर लोटांगण घालावे लागेल असा अपराध तिने केला होता. इतर दासींना महालाबाहेर घालवून मी शर्मिष्ठेला आत बोलवले. ती आत आली आणि खाली मान घालून उभी राहिली. मी काहीच बोलत नाही असे पाहून तिने विचारले, काय सेवा करू मी? नुसतं वर पहा. तिने आपली नजर वर केली. मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे, त्याचं खरं खरं उत्तर दे. आईबापांच्या पायांशी शपथ घेऊन उत्तर दे. ती काही बोलली नाही. मी कठोर स्वराने विचारले, तुला दिवस गेले आहेत? तिचे ओठ हलले, पण तोंडातून शब्द मात्र बाहेर पडला नाही. शेवटी तिने मानेने होय म्हटले. हा व्यभिचार? मी व्यभिचारी नाही. एका थोर ऋषीच्या आशीर्वादानं. ऋषीच्या आशीर्वादानं? कोण ऋषी हे? कोणी केली ही कृपा तुझ्यावर? कचानं? ती काहीच बोलली नाही. ती हसली नाही. ती भ्याली नाही. एखाद्या पाषाणाच्या पुतळीसारखी ती नुसती उभी राहिली. तुला दिवस गेले आहेत हे देवयानीचे शब्द कानांवर पडताच मी अशी चमकले. छे, नुसती चमकले नाही, मी बावरले, खाबरले, गोंधळले. एकाच वेळी लज्जित आणि भयभीत होऊन गेले मी. माझ्या अंगाला कापरे सुटले. मान वर करून होय असे तिला अभिमानाने उत्तर द्यायची किती इच्छा होती मला. होय, 1-2 अक्षरी लहान शब्द, पण तो आतल्या आतच अडखळला, माझ्या मनातच घुटमळत राहिला. आम्ही दोघी बालमैत्रिणी, अशा मैत्रिणींची मोठेपणी अचानक भेट व्हावी. एकीने दुसरीला हसत, तुला दिवस गेले आहेत वाटतं असा प्रश्न विचारावा. दुसरीने किंचित लाजत आपले गोड गुपित पहिलीला सांगावे. किती अवीट आनंद आहे या प्रसंगात. पण निर्दय नशिबाने तो माझ्या ललाटी लिहून ठेवला नव्हता. देवयानीला आनंद झाला होता खरा, पण तो शर्मिष्ठेला पकडल्याचा, शर्मिष्ठेची सर्वत्र अप्रतिष्ठा होईल या कल्पनेचा, शर्मिष्ठेचे चोरटे प्रेम आता चव्हाट्यावर येईल याचा. तिला गुदगुल्या होत होत्या त्या मी तिच्या तावडीत सापडल्याचा. वाघिणीला नवे भक्ष मिळाले होते. व्यभिचारी म्हणून ती आता पावलोपावली माझा पाण उतारा करणार होती. तिच्या तोंडातून व्यभिचार हा शब्द बाहेर पडला तेव्हा माझे सारे रक्त तापून गेले, उसळून आले.
केवळ एक शब्द उच्चारून मी तिचे तोंड बंद करू शकले असते. त्या एका शब्दाने साऱ्या राजवाड्यात हलकल्लोळ उडवून दिला असता. माझ्या कुशीत वाढणाऱ्या बाळाच्या पित्याचे नाव मी तिला सांगितले असते तर तिचे तोंड कसे चिमणीसारखे झाले असते. ते नाव सांगून मला क्षणभर सुडाचे समाधान मिळाले असते, पण त्या एका शब्दाने यदूच्या नामकरणाच्या साऱ्या समारंभाचा विरोध झाला असता. राजवाड्यावर क्षणार्धात अवकळा पसरली असती. देवयानीने महाराजांना बोचून टोचून खाल्ले असते. त्या दोघात कायमचे वितुष्ट आले असते. आणखी काय काय झाले असते ते देव जाणे. स्वतःच्या क्षणिक समाधानासाठी जिच्यावर आपले प्रेम आहे त्या व्यक्तीला दुःख होईल अशी गोष्ट करायची. छे, मग ते प्रेम कसले जे मोकळ्या मुठीने आपले सर्वस्व देते ते खरे प्रेम. मी व्यभिचारी नाही. एका ऋषीच्या आशीर्वादाने हे शब्द आयत्या वेळी मला कसे सुचले कुणास ठाऊक, पण त्या शब्दांनी मला मोठा धीर दिला. त्यांनी माझी बाजू राखली. ते जितके खोटे तितकेच खरे होते. सूर्यासारख्या देवतेच्या किंवा मोठमोठ्या ऋषींच्या आशीर्वादाने कुमारिकांना अपत्यप्राप्ती झाल्याच्या अनेक कथा सर्वांनी ऐकल्या होत्या. त्यामुळे माझे उत्तर ऐकून देवयानीला मनातल्या मनात चडफडत गप्प बसावे लागले असे मला वाटले होते. पण स्वभावाला औषध कुठे आहे? लगेच कडकडून किती कडू शब्द बोलली ती. कुणी केली ही कृपा तुझ्यावर कचानं? कचावर हिचे एवढे प्रेम होते, पण त्याच्याविषयी हा अभद्र संशय घेताना तिची जीभ क्षणभर सुद्धा चाचरली नाही, कचरली नाही. कुणी केली ही कृपा तुझ्यावर? किती संदिग्ध, पण किती लागट, किती विषारी होते हे शब्द. कचाच्या पवित्र मूर्तीवर असे शिंतोडे उडवताना शुभ्र कमळांनी ज्या देवतेची पूजा करायची तिच्यावर कोणी तळ्यातला चिखल काढून तो ओतील का? पण सौंदर्याची राणी असलेल्या देवयानीने ते कृत्य केले होते. एका ऋषीच्या आशीर्वादानं एवढेच मी म्हणाले होते. तिला क्रूरपणाने माझी थट्टाच करायची होती तर तिने त्या वेड्या यतीचे नाव घेतले असते तरी मला इतके दुःख झाले नसते. नाहीतरी त्या दिवशी दरबारात माझी काय कमी विटंबना केली होती देवयानीने? तो खुळा यती माझ्याकडे पाहत तिला म्हणाला, तुझी ही दासी मला देशील? त्याचे डोके फिरले आहे हे लक्षात घेऊन हिने गप्प बसायची की नाही, पण माझ्या जखमीवर मीठ चोळण्याकरता तिने त्याला विचारले, ही कशाला रे हवी तुला? बायको म्हणून? हा यती खराखुरा वेडा होता आणि तो महाराजांचा नाहीसा झालेला भाऊ होता. म्हणूनच मी त्या दिवशी सुरक्षित सुटले. त्याच्या जागी दुसरा लुच्चा बैरागी असता तर त्याने देवयानीच्या प्रश्नाला लगेच मान डोलावली असती आणि या आदिमायेने त्याच्या झोळीत मला खुशाल टाकले असते. दरबारातला देवयानीचा हा हृदयहीन प्रश्न ऐकून काही क्षण माझे रक्त कसे गोठून गेले होते. धड श्वाससुद्धा घेता येत नव्हता मला. यती मात्र खरोखरच वेडा होता. त्याच्या वेडाचे कारण मला कधीच कळले नाही. पण रानावनात तप करायला गेलेल्या माणसाची अशी दुर्दशा का व्हावी हा विचार राहून राहून मला सतावून सोडू लागला. त्याच्याबरोबर कचही अशोकवनातच राहायला आला होता. दोघेही तापसी, पण दोघात आकाश पाताळाचे अंतर. कच किती प्रेमळ, किती विवेकी, किती मर्यादशील, आणि तो यती काही वेळा तो माझ्याकडे अशी टक लावून पाहायचा. त्याच्या या दृष्टीत अभिलाषा नव्हती, पण तिच्याहूनही भयंकर असे दुसरे काहीतरी होते. राजमातेला दुःख होऊ नये म्हणून मी त्याच्या त्या दृष्टीची, वेशाची, वागण्याची, बोलण्याची कशाचीच तक्रार कुणाकडे केली नाही. पण इतके करूनही शेवटी व्हायचे तेच झाले. एका रात्री मला गाढ झोप लागली होती. थंडगार स्पर्शाने मी एकदम दचकून जागी झाले. कुणीतरी माझ्या गळ्यावर हात ठेवला होता. नुसता हात ठेवला नव्हता, कुणीतरी दोन्ही हातांनी माझा गळा दाबीत होते. मी घुसमटले, अगदी भयभीत होऊन गेले. थरथर कापत मी डोळे उघडून पाहिले. यती माझ्यापाशी बसला होता. माझा गळा दाबताना त्याचे डोळे कसे विलक्षण चमकत होते, ढोलीतल्या घोबडासारखे. तो स्वतःशीच हसत होता. किती भेसूर होते ते त्याचे हसणे. जीवाच्या आकांताने मी एकदम ओरडले. तो ताडकन उठला, धावत खिडकीकडे गेला आणि बाहेर उडी टाकून पळून गेला. तो कुठे गेला ते परमेश्वराला ठाऊक. मला होणारे मूल असल्या वेड्याचे आहे असे देवयानीने म्हटले असते तरी एक वेळ ते पुरवले असते. त्यात केवळ माझा एकटीचाच अपमान झाला असता. पण तिने कचाचे नाव घेऊन जे कुत्सित उद्गार काढले, काल केलेले प्रेम माणूस आज विसरतो? हो, विसरतोच. म्हणून तर कचाविषयी देवयानी असे विचित्र आणि विषारी उद्गार काढू शकली. अशी काल केलेले प्रेम देवयानी आज जर विसरली असेल तर ती विसराळू नाही. काल केलेले प्रेम ती आज विसरणार नाहीच, पण शर्मिष्ठा उद्याही अगदी
कल्पांतीसुद्धा त्या प्रेमाशी प्रतारणा करणार नाही. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मङ्गलं भूयात् शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.